पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर सभा होत आहे आणि त्याच सभेच्या अनुषंगाने या शिवाजी पार्क परिसरात मोठे बॅनर्स आणि कटआउट्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी लावण्यात आले होते। पण आता हे सगळे कटआउट्स आणि बॅनर्स नियमबाह्य असल्यामुळे खरं तर BMCC कडून जे आहेत ते सगळे बॅनर्स जे आहेत ते काढण्यात आलेले आहेत। निवडणूक आयोगाकडून ही सगळी कारवाई जी करण्यात आलेली आहे या सगळ्या परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर जे नेते आहेत त्यांचे पोस्टर्स लावण्यात आले होते। पण आता BMCC कडून हे सगळे पोस्टर्स या परिसरातले हटवण्यात आलेले आहेत। खरं तर भाजप कार्यकर्ते देखील इथे मोठ्या प्रमाणात जमले होते, पण त्यांच्यावरती जे आहे ते आता या सगळे पोस्टर्स काढत कारवाई झालेली आहे। काही प्रमाणात पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये थोडीफार बाचाबाची देखील झालेली पाहायला मिळाली होती। पण आता नियमबाह्य असल्यामुळे निवडणूक आयोगाने कारवाई करत हे सगळे बॅनर्स जे आहेत पोस्टर्स जे आहेत ते इथून हटवलेले आहेत आणि इथं हे सगळे भाजप कार्यकर्ते आता पोलिसांसोबत जे आहेत ते बातचीत करताना दिसत आहेत। पण निवडणूक आयोगाकडून जे सांगण्यात आलं होतं की अशा पद्धतीनं बॅनर्स तुम्ही लावू शकत नाहीत, हे नियमात बसत नाही आणि त्यामुळे हे बॅनर्स जे आहेत ते आता सगळे पोस्टर्स कटआउट्स आणि बॅनर्स या शिवाजी पार्क परिसर मैदानात जे लावण्यात आले होते ते सगळे हटवण्यात आलेले आहेत। खरं तर उद्या संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर पार पडत आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांच्या स्वागतासाठी हे सगळे कटआउट्स आणि बॅनर्स जे सगळ्या पोलवरती लावण्यात आले होते ते सगळे जे आहेत ते आता हटवण्यात आलेले आहेत। हे सगळे जे पोल्स दिसत आहेत याच पोल्सवरती आज कालपासून हे सगळे बॅनर्स जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी खरं तर लावण्यात आले होते महायुतीकडून। त्यातले हे सगळे मोठे बॅनर्स आणि कटआउट्स जे आहेत ते आता काढण्यात आलेले आहेत आणि हे सगळं नियमबाह्य असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून खरं तर ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली पाहायला मिळते। कॅमेरापासून अजय मोहितेसह अभिजित पोते, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।